नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। पन्हाळा गिरीस्थान नगर परिषदेकडून पर्यटकांची लूट, उखडलेल्या लाद्या, दुर्गंधी, स्वच्छतेची बोंबाबोंब। छत्रपती शिवाजी महाराज, झुंजार योद्धा बाजीप्रभू देशपांडे, वीररत्न शिवा काशीद यांच्या जाज्वल्य पराक्रमाने इतिहासात अजरामर झालेल्या ऐतिहासिक पन्हाळा किल्ल्यावरील पन्हाळा गिरीस्थान नगर परिषदेकडून वसूल करण्यात येणाऱ्या प्रवासी कर आणि वाहनतळ पावतीद्वारे पर्यटकांची अक्षरशः लूट सुरू असून त्या मानाने सोयी सुविधांची पूर्ती वानवा दिसून येत आहे। शिवाय स्वच्छता, उखडलेल्या लाद्या, तुटलेल्या खिडक्या, बोर्ड, मुतारीतून वाहणारे दुर्गंधीयुक्त पाणी, कचऱ्याचे ढीग, वसुली कर्मचाऱ्यांचे उद्धट वर्तन, आरेरावी, दादागिरी यामुळे नगर परिषदेचा मनमानी भोंगळ कारभार समोर आला आहे। या विरोधात आपण कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे पर्यटकांनी सांगितले। इतिहासात पन्हाळा किल्ल्याला मोठं महत्त्व आहे। सिद्धी जोहरच्या वेड्यातून निसटण्यासाठी वीररत्न शिवा काशीद यांनी केलेले आत्मबलिदान, झुंजार योद्धा बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी प्रभू देशपांडे, 600 बांदल सैनिक यांचे रक्तरंजित भयानक युद्ध, राजाला वाचवण्यासाठी केलेले बलिदान इत्यादी विविध कारणांमुळे हा गड कायमच पर्यटक, इतिहास संशोधक, अभ्यासक यांच्यासाठी आकर्षणाचे केंद्र ठरलेला आहे। त्यामुळे आजही छत्रपती शिवाजी महाराज मंदिर, छत्रपती ताराबाई राजवाडा, 3 दरवाजा, अंबरखाना, अंदरबाज, राजदिंडी, पुसाटी बुरुज, वाघ दरवाजा, सज्जा कोटी, रेडे महाल, नायकिनीचा सज्जा इत्यादी इतिहासात ठेवा पाहण्यासाठी पर्यटक, विद्यार्थी, अभ्यासक, नागरिक संपूर्ण देशभरातून पन्हाळगडावर येत असतात। गडावर प्रवेश करतानाच नगर परिषदेचा वसुली विभाग आहे। येथे प्रवासी कर व वाहनतळ पावत्या फाडल्यावर काही पर्यटक आपल्या नगर परिषदेकडून काय सोयी सुविधा आहेत याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांना विचारणा करतात। यावर सरळ उत्तरे न देता तुम्हाला काय करायचे आहे, गुपचूप पैसे द्या व निघा, कोणाकडे तक्रार करायची तिकडे करा, अशी उद्धट, आरेरावी, दादागिरीची भाषा व वर्तन करतात। यानंतर काही पर्यटक नगर परिषदेच्या सार्वजनिक शौचालयाजवळ गेले तेव्हा तिथे तुटलेल्या लाद्या, उखडलेल्या जाळ्या, मुतारीतून दुर्गंधीयुक्त बाहेर वाहणारे सांडपाणी, ऐतिहासिक वास्तूंच्या आजूबाजूला पडलेला प्लास्टिक कचरा, पिशव्या, रस्त्याच्या दुतर्फा घाण कचरा, कोठेही पार्क केलेल्या गाड्या, फिरती शौचालये, मुताऱ्यांचा अभाव इत्यादी गोष्टी प्रकर्षाने जाणवत होत्या। त्यामुळे पर्यटकांकडून मिळणाऱ्या लाखो रुपये उत्पन्नाचे काय, ते कोणाच्या खिशात जातात हा प्रश्न उपस्थित करून या विरोधात आपण जिल्हाधिकारी तसेच मंत्रालयात तक्रार करणार असल्याचे राहुल मोरे यांनी सांगितले। यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक। आता इथे एंट्री आपल्याला पैसे वगैरे त्यांनी घेतले, पण आतमध्ये आल्यावरती स्वच्छता सुविधा एकदम म्हणजे बेकार आणि काही सुविधा नाही, कसली स्वच्छता वगैरे नाही आहे इथं। आणि आता येतानाही इथं म्हणजे आतमध्ये पण काय स्वच्छता वगैरे दिसत नाही आहे आणि पैसे त्यांनी घेतले आमच्याकडून। गाडी पार्किंगचं पण बरोबर व्यवस्था नाही आतमध्ये। मुद्दा म्हणजे त्यांनी व्यवस्थित बोललंच नाही आमच्याशी की कसं काही आपल्याला म्हणजे मार्ग कसं काय सांगायचं, एकदम उद्धट भाषेत त्यांनी बात केली आमच्याशी। तुम्ही कुठून आला? आम्ही मुंबईवरून आलो। तुमची साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।